पुन्हा एकदा आपण वेगवान स्वरूपातल्या बातम्यांकडे वळूयात। रिक्षा आणि टॅक्सीच्या भाड्यात आता वाढ होण्याची शक्यता आहे। सीएनजीचे दर वाढले आहेत, भाडेवाढीची शक्यता आहे। भाडेवाढ झाली तर रिक्षाचे दर 23 वरून 26 वर जातील। राज्य परिवहन महामंडळाच्या एसटी बहुचर्चित 1310 गाड्या भाडेतत्वावर घेण्याच्या निविदा प्रक्रियेतील घोटाळ्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेत अखेर ही निविदा प्रक्रियाच रद्द करत महामंडळाला मोठा धक्का दिलाय। नव्यानं पारदर्शीपणे निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेशही महामंडळाला दिले आहेत। टोरेस गैरव्यवहार प्रकरणामध्ये आर्थिक गुन्हे शाखेने 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावली आहे। त्यात 8 युक्रेनचे आणि 1 तुर्कस्तानचा नागरिक आहे। या प्रकरणातील मुख्य आरोपीने 200 कोटी रुपये परदेशात पाठवल्याचा संशय आहे। पुणे शहरातील अनेक भागांमध्ये गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, तर शुक्रवारी कमी दाबानं पाणीपुरवठा होणार आहे। जलवाहिनी दुरुस्तीच्या कामाकरता अनेक भागातील पाणीपुरवठा बंद राहणार आहे। पवई इथं जोगेश्वरी विक्रोळी जोडरस्ता पुलाजवळ तानसा जलवाहिनीला पहाटे मोठी गळती लागल्यानं या जलवाहिनीचा पाणीपुरवठा तात्काळ बंद करण्यात आला। मात्र यामुळे एस विभाग भांडूप, के पूर्व अंधेरी, जी उत्तर धारावी आणि एच पूर्व वांद्रे या विभागामध्ये पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे। अटल सेतूवरून थेट वांद्रे वरळी सी लिंकला जोडण्यासाठी महत्त्वपूर्ण असलेला वरळी शिवडी उन्नत मार्गिका याचं काम 60% पूर्ण झालं। या प्रकल्पातील दुमजली पुलाचा आराखडाही तयार झालाय। मुंबई आणि परिसरातील पाईप गॅस ग्राहकांना प्रत्येक बिलावर आकारले जाणारे 10 रुपये सुविधा शुल्क आणि त्यावरील 18% जीएसटीसह आता ही रक्कम रद्द होणार आहे। गॅस महाव्यवस्थापक भाविन शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आला। नागपूर विमानतळाच्या धावपट्टीच्या रिकापोटिंगमध्ये गडकरींनी दिलेली 1 महिन्याची मुदत आता संपुष्टात आली आहे। मुदत संपून देखील धावपट्टीचे रिकापोटिंग अपूर्ण आहे। रिकापोटिंग रखडल्याने विमानाच्या वेळेत बदल करण्यात आले असून विमान तिकिटांच्या दरात देखील वाढ झाली आहे। आंतरराष्ट्रीय बाजारात सध्या क्रूड तेलाच्या किमती कमी झाल्या आहेत। त्या प्रमाणामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही घट झालेली नाही, परंतु फारशी दरवाढही झालेली नाही। त्यामुळे वर्षभरात सर्वसामान्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे। देशात नोव्हेंबर-डिसेंबर 2024 या 2 महिन्यांमध्ये खाद्यतेलाच्या आयातीत 16% वाढ झाली आहे। प्रामुख्याने सूर्यफूल आणि सोयाबीनच्या आयातीत वाढ, तर दरवाढीमुळे पामतेलाच्या आयातीत घट झाली आहे। रस्ते अपघात रोखण्याकरता आता सोलापूर जिल्ह्यातील 8 महामार्गांसह राज्यातील 90 महामार्गांवर प्रत्येकी 20 किलोमीटर अंतरावर कमानी उभारून त्यावर सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत। कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून इंटेलिजंट ट्रॅफिक मॅनेजमेंट सिस्टमद्वारे बेशिस्त वाहनांवर लक्ष ठेवलं जाणार आहे। सरकारी, निमसरकारी, खासगी संस्थांमध्ये आणि उद्योगांमध्ये नोकरी करणाऱ्या ज्या व्यक्तींनी ऑटो रिक्षा परवाना घेतला आहे त्यांनी 15 फेब्रुवारीपर्यंत परवाने प्रादेशिक परिवहन कार्यालयात जाऊन जमा करावेत असे आदेश देण्यात आलेत। मुदतीत परवाना जमा न केल्यानं ऑटो रिक्षांवर कारवाई केली जाणार असून त्यांचे परवाने रद्द केले जाणार आहेत। बेस्ट उपक्रम ही मुंबई महापालिकेची नैतिक जबाबदारी असल्यानं बेस्टला पालिकेनं कायम 100% आर्थिक मदत करावी। तसंच बेस्टच्या ताफ्यात स्वतः 6000 बस गाड्यांचं कंत्राट तात्काळ रद्द करावं अशा सूचना पालिकेच्या आगामी अर्थसंकल्पासाठी बस संघटनांनी पालिकेकडे केल्या आहेत। नागपूर जिल्ह्यामध्ये एसटीच्या प्रवाशांच्या संख्येमध्ये वाढ झाली आहे। महिलांना प्रवासात 50% सूट दिल्यानं वर्षभरामध्ये 1,47,81,000 महिलांनी एसटी बसमधून प्रवास केला आहे। त्यामुळे 2024 मध्ये एसटीचं उत्पन्न 20,57,00,000 गेलं आहे। गोराई भागात योग्य प्रमाणामध्ये पाणीपुरवठा होण्याकरता सध्या जलवाहिन्यांमध्ये सुधारणा करण्याचं काम पालिकेनं हाती घेतलंय। पाणीपुरवठा सुरळीत होईपर्यंत विपश्यना पॅगोडा इथं नवीन जलवाहिनी टाकण्याचं काम करण्यात येणार नाही अशी ग्वाही पालिकेच्या जल अभियंत्यांनी दिली आहे। मुंबईत नवीन शैक्षणिक वर्षात पालिकेच्या शाळांमधील इयत्ता 9वी आणि 10वीच्या 40,000 विद्यार्थ्यांना व्याकरणाचे धडे दिले जाणार आहेत। त्यासाठी व्याकरण पुस्तक संच देण्यात येणार असून त्याच्या खरेदीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे। चालू आर्थिक वर्षात व्याकरणाच्या पुस्तकांच्या खरेदीसाठी 2,76,00,000ची तरतूद करण्यात आलेली होती। राज्य सरकारने टंकलेखन परीक्षा पद्धतीमध्ये नव्या निकषामुळे बदल करण्यात आलेले आहेत। लिपिक टंकलेखन पदासाठी आतापर्यंत मराठी आणि इंग्रजी 30 ते 40 शब्द प्रति मिनिट टंकलेखन परीक्षा उत्तीर्ण होणं आवश्यक होतं, पण आता इंग्रजी 50 ते 60 शब्द प्रति मिनिट असा नियम करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं घेतला आहे।
राज्यातील अनुदानाला पात्र शाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थी यांची उपस्थिती तात्काळ बायोमेट्रिक अथवा चेहरा ओळख प्रणालीद्वारे नोंदवण्याचे निर्देश शिक्षण विभागाने दिले आहेत. मुदतीचं पालन न केल्यास शाळांचं वेतन अनुदान रखडणार आहे. देशातील 2 आघाडीच्या आयटी कंपन्यांनी कॅम्पसमधून सुमारे 32,000 फ्रेशर्सची भरती करण्यास येणार आहे. इन्फोसिस पुढील वर्षी 20,000 फ्रेशर्सची नियुक्ती करणार आहे. मुंबई विद्यापीठामार्फत राबवण्यात येणाऱ्या LLM अभ्यासक्रमाच्या प्रवेशासाठी प्रवेश परीक्षेतील गुणांची अट शिथिल करण्याची मागणी युवासेनेनं केली आहे. त्याबाबतचं पत्र मुंबई विद्यापीठाच्या कुलसचिवांना देण्यात आलं. आता प्रवाशांना आपली बस कोणत्या ठिकाणी आहे हे कळणार आहे. ST तिकिटावर असलेल्या क्रमांकाच्या माध्यमातून बस स्थानकावर येण्याची अचूक वेळ समजणार आहे. ST व्हेकल ट्रॅकिंग सिस्टम STत बसवलं गेले, त्यामुळे ॲपवर बस कोणत्या ठिकाणी आहे कळू शकेल. जोगेश्वरी विक्रोळी लिंक रस्ता इथल्या महामार्गादरम्यान रस्ता रुंदीकरणाचं काम रखडलंय. मात्र त्या कामातील तांत्रिक अडचणी दूर केल्यानं रुंदीकरणाचं काम आता लवकरच सुरू होईल. अडथळा ठरणाऱ्या 56 बांधकामांवर पालिका कारवाई करणार आहे. म्हाडाची 31 जानेवारीला निघणारी कोकण विभागातील घरांची सोडत पुढे लांबणीवर गेली आहे. कोकण विभागात 2,264 घरांसाठी काढली जाणारी लॉटरी आता पुढे ढकलण्यात आली आहे. पुणे नाशिक द्रुतगती रेल्वे प्रकल्पाचा निर्धारित मार्ग बदलण्यावरून पुणे नाशिक आणि अहिल्यानगर इथल्या लोकप्रतिनिधींमध्ये नाराजी आहे. खोडद इथल्या दुर्मिळ प्रकल्पाला धक्का न लावता सध्या आहे त्याच मार्गावर हा प्रकल्प साकारला जावा असं लोकप्रतिनिधींचं म्हणणं आहे. बालाजीनगर मेट्रो स्थानकाबाबत कुठलाच निर्णय घेण्यात आलेला नाही. त्या पार्श्वभूमीवर बालाजीनगर आणि नव्यानं सहकार नगर बिबवेवाडी या स्थानकाबाबत व्यवहार्यता तपासून 5 स्थानकांबाबतचा प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी पुणे मेट्रो प्रशासनाला दिल्या आहेत. धारावी पुनर्विकास प्रकल्पाकरता आता मुलुंडमधील केळकर महाविद्यालयालगतची मिठागराची 58.5 एकर जागा धारावी प्रकल्पाला देण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. 10 ऑक्टोबरला DRPPLनं 319 कोटी रुपये केंद्र सरकारकडे या जागेकरता भरले आहेत. महावितरणकडून राज्यातील 329 उपकेंद्रांचं खासगीकरण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे त्यासाठीची निविदा काढण्यात आली आहे. या निर्णयाविरोधात कर्मचाऱ्यांमधून संताप व्यक्त केला जातोय. महावितरण कंपनीच्या ऊर्जा सचिवांना आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. माघी गणेशोत्सवाकरता प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी असली तरी मुंबई जागोजागी अद्यापही POPच्या मूर्तींकरता ऑगस्ट महिन्यात उभारलेले मंडप तसेच आहेत. त्यामुळे POPच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली आहे का असा आरोप मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केलेला आहे. गणपतीत मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या नसाव्यात असा स्पष्ट आदेश उच्च न्यायालयानं देऊनही यावर्षी या आदेशाची अंमलबजावणी होणार की नाही याबाबत अद्यापही ठोस भूमिका घेण्यात आलेली नाही. मूर्तिकारांसोबतची बैठक निष्फळ ठरल्यानं अभ्यासासाठी 3 आठवड्यांची मुदत देण्यात आलेली आहे. दिव्यांग व्यक्तींकरता सरकारनं मोठा निर्णय घेतलेला आहे. दिव्यांग प्रमाणपत्र देण्याची सुविधा आता तालुका स्तरावर उपलब्ध होणार आहे. महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शुक्रवारी दिव्यांग प्रमाणपत्र शिबिरं आयोजित करून प्रलंबित दिव्यांग प्रमाणपत्राचा निपटारा करावा असे निर्देश आरोग्य विभागानं दिले आहेत. राज्यामध्ये कर्करोगाचं प्रमाण वाढतंय. यामध्ये स्तन आणि गर्भाशय मुख कर्करोगाचे रुग्ण जास्त असल्याने निदर्शनास आलंय. या दोन्ही कर्करोगाच्या निदानाकरता राज्यात मोहीम राबवण्यात यावी असे निर्देश सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिले. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमाअंतर्गत राज्यातील 0 ते 18 वयोगटातील जवळपास 2 कोटी बालकांची आरोग्य तपासणी केली जाणार आहे. यामध्ये 2,164 मुलांची हृदय आजारी असल्याचं निष्पन्न झालंय. त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. भायखळ्यातील राणीच्या बागेत सर्पालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणानं मंजुरी दिली आहे. दरम्यान येत्या काही महिन्यात सर्पालयाच्या बांधकामाला सुरुवात होईल. राज्यात गेल्या काही दिवसांपासून पहाटे प्रचंड गारठा आणि दुपारी उन्हाचा चटका अशीच हवामानाची स्थिती आहे. पहाटे 10 अंशांच्या खाली गेलेलं तापमान 16 ते 18 अंशांपर्यंत जाऊन स्थिरावत असल्याचं चित्र आहे. बहुतांश मध्य महाराष्ट्रात किमान तापमानाचा पारा 11 ते 20 अंशांपर्यंत गेल्याची नोंद आहे. मुंबईत 1 रुपयात पीक विमा योजना यात गैरव्यवहार झाला. गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश देण्यात आलेत. मार्चपासून कृषी खात्याच्या सगळ्या योजना ॲग्रीस्टॅक या ॲप अंतर्गत राबवण्यात येणार असल्यामुळे पीक विम्यातील गैरप्रकार भ्रष्टाचार थांबेल असा विश्वास कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंनी व्यक्त केला. यंदा इंद्रायणी भाताच्या दरात मोठ्या प्रमाणात घसरण झाली. इंद्रायणी भाताचं उत्पादन घेणाऱ्या भागातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलाय. क्विंटल मागे 2,300 रुपयांचा भाव मिळाला.
राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनचे तब्बल 67,131 क्विंटलची आवक झाली, तर सोयाबीनला 4,044 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. राज्यात कांद्याची आवक चांगलीच वाढली आहे. सोलापूर बाजार समितीत कांद्याला 2,000 रुपये प्रति क्विंटल असा दर मिळाला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंद आहे. मुंबई, पुणे यासह राज्यातील सगळ्याच बाजार समित्यांच्या आवारात टोमॅटोची मोठ्या प्रमाणात आवक झाल्यानं टोमॅटोच्या दरात घट झाली आहे. घाऊक बाजारात 1 किलो टोमॅटोला प्रतवारीनुसार 4 ते 5 रुपये किलो, तर किरकोळ बाजारात 1 किलोला 15 ते 20 रुपये किलो असा भाव मिळाल्यानं शेतकरी हवालदिल झालेला आहे. राज्याचे माहिती आणि तंत्रज्ञान तसंच सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी विठ्ठल रुक्मिणी मातेचं दर्शन घेतलं. यावेळी मंदिर समितीकडून त्यांचा विठुरायाची मूर्ती देऊन सन्मान करण्यात आला. उरणमध्ये बर्ड फ्लूमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. 2 दिवसामध्ये 1,237 कोंबड्या नष्ट झाल्या, त्यामुळे बाधित 43 शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळणार असल्याची माहिती मिळते. रायगड तालुक्यातील उरणमध्ये बर्ड फ्लूचा धोका वाढलाय, त्यामुळे पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी हजारो कोंबड्या आणि अंडी नष्ट केली आहेत, तर तब्बल 3 आठवडे चिकनची दुकानं बंद राहणार आहेत. आंबेगावातील भीमाशंकर सहकारी साखर कारखान्याला राज्यातील साखर उद्योगातील अग्रेसर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटचा सर्वोत्कृष्ट ऊस विकास पुरस्कार जाहीर झाला आहे. गाळप हंगामामध्ये साखर उद्योगात उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल गौरव करण्यात आला. जळगाव जिल्ह्यातील चोपड्यामध्ये पपई उत्पादक शेतकऱ्यांनी काढणीला सुरुवात केली. यंदा पपईला चांगला दर मिळत असल्यानं शेतकरी सुखावलाय, आनंदून केलाय. परभणी जिल्ह्यातील विविध बँकांनी यंदाच्या रब्बी हंगामात डिसेंबर अखेरपर्यंत 21,955 शेतकऱ्यांना 148 कोटी 74 लाख रुपये पीक कर्ज वितरित केलं. पीक कर्ज वाटपाचे सरासरी 19.02% उद्दिष्ट साध्य झाले. घरासमोर पेटवलेल्या शेकोटीमधून पडून गंभीररित्या भाजलेल्या 8 महिन्याच्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना जळगाव जिल्ह्यातील नांद्रा खुर्द इथं घडली. हा मुलगा घरासमोर पेटवलेल्या शेकोटीजवळ खेळत असताना तोल जाऊन त्याचा शेकोटीत तो पडला आणि त्याचा जीव गेला. जळगावच्या शिरसोली इथं झेंडूच्या फुलांवर मर रोगाचा प्रादुर्भाव झाला, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय. लग्नसराईमध्ये झेंडूच्या फुलांना चांगली मागणी असते, मात्र फुलावर रोग पडल्यानं ती काढून टाकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. छोटासा ब्रेक पहा फक्त न्यूज 18 लोकमत. बुलेटिनमध्ये स्वागत. गावाकडच्या 50 बातम्यांना सुरुवात करूया. पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळाव्यात जाणार आहेत. 5 फेब्रुवारीला पंतप्रधान मोदी महाकुंभमध्ये जाणार आहेत. पवित्र स्नान सुद्धा करणार आहेत. ईडीसारख्या केंद्रीय तपास यंत्रणांनी कायद्याच्या चौकटीत राहून काम करण्याची वेळ आली आहे. कायदा हातात घेऊन नागरिकांची छळवणूक करणं थांबवा असे खडेबोल सुनावत उच्च न्यायालयानं ईडीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. नाराज पालकमंत्र्यांचा वाद आता मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात पोहोचला. एकनाथ शिंदे आणि रायगडचे नाराज आमदार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटणार आहेत, त्यामुळे पालकमंत्रीपदाचं तिढा मुख्यमंत्री सोडवणार का याकडे आता लक्ष आहे. यंदा राज्याच्या अर्थसंकल्पामध्ये कठोर निर्णय घ्यावे लागणार आहेत. गेल्या वर्षी निवडणुकांमुळे हात सैल सोडला होता, आता मात्र तसं करता येणार नाही असं वक्तव्य उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांनी केलं आहे. राज्यावरील कर्जाचा बोजा वाढवल्यामुळे आर्थिक दुष्परिणाम होतील असंही ते म्हणाले. विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे उद्यापासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत. नाशिकमध्ये 3 दिवसाचा मुक्काम त्यांचा असेल. आगामी पालिका निवडणुकीच्या संदर्भात कार्यकर्त्यांशी ते चर्चा करतील. मनी लॉन्ड्रिंग प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं छगन भुजबळ यांना दिलासा दिला. सुप्रीम कोर्टानं ईडीची याचिका फेटाळल्यानं छगन भुजबळांना दिलासा मिळाला आहे. 1 रुपयाचा पीक विमा योजना रद्द करण्याचा विचार सुरू असल्याच्या मुद्द्यावरून बच्चू कडूंनी सरकारवर जोरदार टीका केली. अशा प्रकारे शेतकऱ्यांची फसवणूक करण्यास सरकारला लाज वाटत नाहीये का असा सवाल बच्चू कडूंनी केला. शिवसेनेच्या जळगाव जिल्हा प्रमुखपदी अवघ्या 4 दिवसांपूर्वीच विष्णू फंगाळे यांची केलेली नियुक्ती स्थगिती करण्यात आली आहे. तर आदेश काढल्यानंतर पुन्हा 3 तासातच नवीन आदेश काढत फंगाळे यांना पुन्हा जिल्हा प्रमुखपद देऊन निलेश पाटील यांना सहसंपर्क प्रमुखपद देण्यात आलं. या प्रकारामुळे शिवसेनेतील अंतर्गत गटबाजी चव्हाट्यावर आली. सरपंच संतोष देशमुख हत्या आणि खंडणी प्रकरणातील मुख्य आरोपी वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार आहे, त्यामुळे वाल्मिक कराडला आज बीडच्या विशेष मोका न्यायालयामध्ये हजर करण्यात येणार आहे. न्यायालय कराडच्या पोलीस कोठडी त्याला सुनावतं काही न्यायालयीन कोठडी त्याला सुनावतं हे बघणं महत्त्वाचं आहे. सैफ अली खानवरील हल्ला प्रकरणानंतर त्याला आता डिस्चार्ज देण्यात आला. यावेळी पोलिसांच्या सुरक्षिततेमध्ये तो त्याच्या घरी पोहोचला. पुढे देखील त्याच्यासाठी नवीन सिक्युरिटी टीम नियुक्त करण्यात आली आहे. 24 तास ही टीम सैफ अली खानच्या सुरक्षिततेसाठी सज्ज असेल.
शिवसेना नेता संजय निरुपम यांनी ट्विट करून सैफ अली खानच्या तब्येतीवरून सवाल उपस्थित केले. 2.5 इंचापर्यंत चाकू त्याच्या पाठीत शिरल्यानंतरही तो फक्त 5 दिवसच रुग्णालयात कसा, डिस्चार्ज मिळाल्यानंतर इतका ओके कसा, असा सवाल निरुपम यांनी विचारला. पुण्यामध्ये वाहनांच्या तोडफोडीचं सत्र बघायला मिळतं. येरवडा भागात अज्ञातांनी वाहनांची तोडफोड केली, दहशत माजवण्याचा प्रयत्न केला. यावेळी अज्ञाताविरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये आयकर विभागानं छापा टाकला. यावेळी मेडिकल हबच्या 1200 कोटी निधी विनियोगामध्ये 100 कोटी TDSची अनियमितता असल्याचं कागदपत्रांच्या तपासणीत समोर आलंय. ठाण्यातून वेलमाशाची उलटी पोलिसांनी जप्त केली आहे. तब्बल 5 कोटींची 5 किलो 48 ग्रॅमची उलटी पोलिसांनी जप्त करत तस्करांना बेड्या ठोकलेल्या आहेत. राज्य सरकारने 1 रुपयामध्ये पीक विमा योजना आणली. मात्र या योजनेमध्ये 2023-24च्या अर्थसंकल्पात घोषणा करून योजनेची अंमलबजावणी सुरूही झाली. पण या योजनेमध्ये भ्रष्टाचार झाला असा आरोप होतोय. आरोपांची चौकशी करून दोषींना शिक्षा करणं दूर राज्याच्या कृषी मंत्र्यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलं. जणू काही या भ्रष्टाचारी नेत्यांच्या अंगवळणी पडलाय की काय असं बघायला मिळतंय. 1 रुपयात पीक विमा योजनेसाठी CSC केंद्रांवरून हजारो बोगस अर्ज दाखल करण्यात आले. त्यात बीड जिल्हा आघाडीवर आहे. राज्याच्या कृषी मंत्र्यांनी गैरव्यवहारांची कबुली देताना एक वादग्रस्त विधान केलंय. हे बघा, कुठल्याही योजनेमध्ये 2-5% गैरप्रकार तर होतच असतात. आणि दुसरी गोष्ट, योजनेमध्ये गैरप्रकार होतो म्हणजे योजना बंद केली पाहिजे किंवा योजना बंद करावी या विचाराचा मी नाही आहे. 4% भ्रष्टाचार तर प्रत्येक योजनेत असतो. त्यामुळे कुठलीही योजना अशी रद्द करता येणार नाही. म्हणजे त्यांना काय सुचवायचं काय की 4%ला हे सरकारचं अधिकृत समर्थन आहे. सरकारी योजना भ्रष्टाचाराचं कुरण असतात ही धारणा जुनीच आहे. पण नवं सरकार स्वच्छ कारभाराचा दावा करत असताना कृषी मंत्री प्रत्येक योजनेत 2 ते 4% भ्रष्टाचार होतच असतो असं सांगून एक प्रकारे भ्रष्टाचाराला न्यू नॉर्मल करण्याचा आणि भ्रष्टाचाराचं समर्थन करण्याचा प्रयत्न तर करत नाहीयेत ना, हा प्रश्न आहे. पण शेवटी म्हातारी मेल्याचं दुःख नाही, पण काळ सोकावता कामा नये इतकंच.